हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज तुम्हाला मी सांगणार आहे ते म्हणजे जे मी तुम्हाला दाखवली होती, की धनलक्ष्मी कुंचनची जी सेवा आहे, माता लक्ष्मीसाठी जी आपण सेवा करतो. अखंड लक्ष्मीचा वास नेहमी आपल्या घरामध्ये असावा, धनधान्याची वृद्धी व्हावी, घरामध्ये समृद्धी यावी, कुठल्याही पैशा पाण्याची अडचण नसावी किंवा बऱ्याच जणांना कर्जाचा डोंगर झालेला असतो किंवा कर्जापासून मुक्ती हवी असते. तर त्यासाठी काही सेवा करायच्या, तर त्यातली ही सर्वात महत्त्वाची अशी एक सेवा आहे आणि फक्त एकदा दोनदा केल्याने आपल्याला लगेच त्याचे प्रभाव कळणार नाहीये. तर ती जवळपास 40 दिवसांची सेवा असते. ती तुम्ही काही जण कंटिन्यू सुद्धा करतात किंवा काही जण फक्त मंगळवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा अशी तुम्ही ती सेवा करू शकता. तर मी शक्यतो ती पौर्णिमेला करते, कारण पौर्णिमेला देवींचा जो भर असतो ना, तो खूप जास्त प्रमाणात असतो, प्रभाव जो आपण म्हणतो. तर म्हणून मी शक्यतो पौर्णिमेला करणार आहे ती पूजा. तर तुमच्यावर आहे की तुम्ही कशी करू शकता. आता बऱ्याचशा ताईंनी मला विचारलं होतं की ताई, ही सेवा आम्ही म्हणजे महिन्यातून एकदा वगैरे असं केलं तर चालतं का? तर नक्कीच चालतं. असं काही नाहीये की तुम्हाला रोजच ही सेवा करायची आहे. आणि बऱ्याचशा ताईंनी असं विचारलं सुद्धा होतं की ताई, तुझं कुंचन दिसत नाहीये मंदिरात, तर तू कुठे ठेवलायस? तर तेच मी आज बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण जशी पूजा महत्वाची असते, तशीच तेवढीच पूजेची उत्तर पूजा सुद्धा तेवढीच महत्वाची असते. कारण जेवढ्या भक्तिभावाने, श्रद्धेने आपण ती पूजा केली आहे, तेवढ्याच व्यवस्थितरित्या त्या पूजेची उत्तर पूजा सुद्धा जेव्हा होते ना, तेव्हाच ती पूजा फलद्रूप होते असं म्हटलं जातं. तर त्याच्यासाठी जो कुंचन होता, तो बघा हा कुंचन आहे, तो धनलक्ष्मी कुंचन. हा खूप वेगवेगळ्या प्रकारामध्ये येतो. चांदीमध्ये येतो, पितळेमध्ये येतो आणि तांब्यामध्ये सुद्धा येतो. कोणी सोन्याचा सुद्धा बनवतात. ज्यांची जशी म्हणजे असेल कॅपॅसिटी, तर त्याच्यानुसार ते हा कुंचन बनवतात. तर हा खूप सुंदर आहे. चांदीचा नाही, पितळेचा आहे. अगदी मोठा व्यवस्थित आहे कुंचन. याच्यामध्ये छान आपल्याला कुंचनमध्ये सेवा करता येते. मी तुम्हाला दाखवली की याची सेवा कशी करायची. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की या कुंचनमध्ये आपण धनलक्ष्मीची सेवा केल्यानंतर आपण त्याची उत्तर पूजा कशी करायची. तर चला. तर धनलक्ष्मी कुंचनची ही सेवा केल्यानंतर उत्तर पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची असते. तर समजा तुम्ही शुक्रवारी पूजा केली, तर दुसऱ्या दिवशी शनिवारी तुम्हाला ही पूजा करायची असते. तर पूजा करताना सुरुवातीला कधीही दीप प्रज्वलन म्हणजे तुपाचा किंवा तेलाचा तुम्ही दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उत्तर पूजेला सुरुवात करायची आहे. तर मी सुरुवातीला हळद आणि कुंकू आणि अक्षदा कुंचनवरती आणि देवीला अर्पण केलेले आहेत. त्यानंतर धूप दीप दाखवायचे, अगरबत्ती दाखवायची आहे. एखादी छान देवीची तुम्ही आरती, महालक्ष्मी आईची जी अगदी छोटीशी आरती आहे, ती एखादी आरती जरी तुम्ही घेतली देवीची तरी चालते. जर तुम्हाला नैवेद्यासाठी काही दाखवायचं असेल, म्हणजे अगदी दूध जरी दाखवलं तुम्ही, साधं दुधामध्ये साखर घालून जरी देवीकडे दाखवलीत किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही काहीतरी गोडाचं बनवलं तर अतिउत्तम. तर तसा नैवेद्य दाखवायचा आहे देवीला. आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये अक्षदा घ्यायच्यात. तुम्हाला आठवत असेल की जेव्हा आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा असते, त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा उत्तर पूजा असते, तेव्हा ब्राह्मण येऊन आपल्या हातात अक्षदा देतात आणि त्या आपल्या संपूर्ण पूजेवरती अर्पण करायला सांगतात. तर ही एक मुख्य पद्धत असते उत्तर पूजा करण्याची. त्यानंतर बघा, मी जे ताट मांडलं होतं, तर ते ताट असं हलवलं एकदा आणि म्हणजे देवीचं जे स्थान आहे ते हलवलं आणि त्यानंतर मग बाकीच्या ज्याही वस्तू असतात पूजेमध्ये मांडलेल्या, त्या अगदी व्यवस्थितपणे एक एक वस्तू म्हणजे जी पण मांडली आहे ती काढायची आहे. तर यामध्ये बघा, आता जे कुंचन भरलेलं होतं, त्या कुंचनमध्ये एक एक मी थर लावले होते, म्हणजे एक एक वस्तू घालून त्यानंतर त्याच्यावरती अक्षदा घालत होते. तर यामध्ये ज्या सर्वात वरती जो थर होता तो हा बांगड्यांचा होता. या बांगड्या म्हणजे एक सौभाग्याचं लेणं आहे. तर हे तुम्ही कुंचनमध्ये सुद्धा घालू शकता किंवा तुम्ही कुंचनच्या बाहेर सुद्धा, जास्त असतील बांगड्या तर कुंचनच्या बाहेर सुद्धा सुंदररित्या सजवून ठेवू शकता. तर हे जे तांदूळ आहेत ना, तर हळूहळू काढायचे बघा. यातल्या एक एक गोष्टी ज्या कुंचनमध्ये घातलेल्या आहेत त्या हळूहळू काढायच्या. कारण यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे यामध्ये जे पंचरत्न घातलेले आहेत, जे कुंज घातलेले आहेत, ते अगदी बघा छोट्या छोट्या, म्हणजे त्याचा आकार अगदी लहान आहेत. तर त्यामुळे तांदळामध्ये कुठेतरी ते मिक्स होऊ नये
आता हे बघा, हे गोमती चक्र होते, पैसा होता, तर सगळ्या गोष्टी अगदी हळूहळू व्यवस्थित काढून घ्यायच्या. जसं पूजा करताना आपण महालक्ष्मी आईच्या मंत्राचा नामजप करतो, तर तसंच तुम्ही उत्तर पूजा करताना सुद्धा जर अशा प्रकारचा मंत्र जप केलात ना, तर अति उत्तम. मनामध्ये आई लक्ष्मीचा जो लक्ष्मी गायत्री मंत्र आहे किंवा विष्णू गायत्री मंत्र आहे किंवा काहीच नाही जमलं तर ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जरी जाप केलात तरी चालतो. तर बघा, असे छोटे छोटे गुंज, पुष्कराज असे जे छोटे छोटे पंचरत्न यामध्ये जे घातलेले आहेत, तर ते अगदी सांभाळून काढायचे आहेत. कारण या कुंचनमध्ये आपण ज्याही वस्तू घातलेल्या आहेत, तर त्या सर्व वस्तू पुन्हा आपल्याला जेव्हा जेव्हा तुम्ही सेवा करणार आहात, तर त्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या आता सिद्ध झालेल्या आहेत, म्हणून त्यांचाच वापर आपल्याला पुढच्या प्रत्येक पूजेसाठी करायचा आहे. तर या सर्व ज्या गोष्टी आहेत या आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. एखादा छान डब्बा किंवा पाऊच असेल तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही भरून ठेवू शकता. त्यानंतर या काढलेल्या तांदळाचा वापर, अक्षतांचा वापर कसा करायचा तो मी तुम्हाला पुढे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर त्यानंतर जिथे तुम्ही पूजा मांडली आहे, मंदिराच्या समोर मांडली असेल म्हणजे देवघराच्या समोर, किंवा वेगळी जरी पूजा मांडली असेल तर त्या जागेवरती सर्वप्रथम हळद, अक्षदा, कुंकू अर्पण करायचं. त्यानंतर छान धूप, दीप, अगरबत्ती लावायची आणि देवीला क्षमा याचना करायची की माझ्याकडून जी ही तोडकी मोडकी सेवा झाली असेल ती मान्य करून घे. सेवा करताना माझ्या हातून काहीही चुकलं असेल तर मला माफ कर. तर अशा प्रकारे देवीची क्षमा मागायची. तर बघा, आई महालक्ष्मी आणि गजलक्ष्मी पण बाजूला आहेत. त्यानंतर जे नामचिन्ह आहे ते पण मी विष्णू लक्ष्मी नारायणाची जी माझ्याकडे छोटीशी चांदीची मूर्ती आहे त्यांच्या समोर ते ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे जी म्हणजे आपली धनलक्ष्मी कुंचनची जी उत्तर पूजा आहे ती करायची. तर हे थोडा वेळ ही जी जागा आहे ना ती अशीच ठेवायची, लगेचच उचलायची नाही किंवा लगेचच पुसायची नाही. तर तुम्ही बघितलं की उत्तर पूजा कशी करायची, प्रत्येक वस्तू कशी ठेवायची आणि अगदी सोपी, साधी, सरळ अशी ही पूजा आहे. खूप काही मोठं असं त्याचं इतर पूजांसारखं नाहीये. तर त्याच्यामध्ये तुम्ही जे मला विचारत होता की ताई कुंचन तू मंदिरात ठेवलं नाहीयेस, तर कंटिन्यू मंदिरात ठेवायचं गरज नाहीये. एकदा उत्तर पूजा केल्यानंतर तुम्ही हे कुंचन जिथे तुम्ही देवाची भांडी वगैरे ठेवता अशा ठिकाणी तुम्ही ठेवू शकता, किंवा तुमच्या मंदिरामध्ये जर ड्रॉअर मध्ये जागा असेल खाली मोठी तर तिथे तुम्ही ठेवू शकता. पण हा असा पूर्णपणे खाली करून ठेवायचा आहे. आणि याला खरंखुरं महत्व केव्हा प्राप्त होतं, आपण जसं देवांची इतर भांडी किंवा इतर वस्तू वापरतो तर त्या जेव्हा त्या पूजेमध्ये येतात तेव्हा त्यांना खरं महत्व प्राप्त होतं. तसंच या कुंचनचं सुद्धा असतं. जेव्हा तो कुंचन भरला जातो, जेव्हा त्या कुंचनवरती पूजा केली जाते, तेव्हा त्या कुंचनला जास्तीत जास्त महत्व प्राप्त होत असतं. इतर वेळी तो फक्त आपण जसं एखादं भांड वापरतो देवांसाठी तर तसं हे असतं, म्हणजे तशाच प्रकारे हे समजलं जातं. आणि हे तुम्ही देवांची भांडी वगैरे जिथे ठेवता तिथे तुम्ही हे ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला पुढच्या वेळी परत पूजा करायची आहे तर तेव्हा हे काढायचंय, छान स्वच्छ करायचे आणि त्यानंतर याच्यामध्ये कुंचन भरायचे. तर हे कुंचनच्या बाबतीत झालं. आणि दुसरी गोष्ट, आणि हे मी कुठून मागवलं होतं तर हे पण मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी हे स्वामी मूर्ती आर्ट शीतलताई आहेत तर त्यांच्याकडून मी हे मागवलं होतं कुंचन. आणि हे काहीतरी 1000 रुपयाच्या आतमध्येच पडलं होतं मला सगळं सामानासकट. अजून 1-2 गोष्टी होत्या ज्या माझ्या बाकी होत्या, पण त्या गोष्टी तुम्ही ज्या म्हणजे लवंग त्याच्यामध्ये म्हटले होते की 7 लवंग किंवा 5 लवंग त्याच्यामध्ये घ्यायचे असतात, तर तुम्ही साध्या सुद्धा घेऊ शकता किंवा चांदीच्या घेऊ शकता. सुपारी जी म्हटली जाते तर सुपारी तुम्ही चांदीचीही घ्या किंवा साधीही घ्या. आणि हळकुंड तर आपल्याला साधंच घ्यावं लागेल. तर त्या गोष्टी माझ्या आणायच्या राहिल्या आहेत. तर आता मी पौर्णिमेला जेव्हा पूजा करणार तेव्हा मी संपूर्ण सागर संगीत त्याची पूजा करणार आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये की कुंचन मध्ये बघा, हा कुंचन जेव्हा आपण असं पुरेपूर भरतो तर तेव्हा बरेचसे तांदूळ म्हणजे अक्षता ज्या जमा होतात त्या बऱ्याचशा जमा होतात. तर त्या काय करायच्या आहेत, तुम्ही थोड्याशा, जर तुम्हाला थोड्याशा ज्या त्यातल्या अक्षता आहेत त्या तुम्ही पक्ष्यांना घाला. त्यातल्या थोड्या अक्षता आहेत त्या आपल्या नेहमीच्या ज्या साठवणीचे तांदूळ असतात त्याच्यामध्ये आपण बरेचदा घालतो.
पण त्याचा एक प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगते, की आपण जे साठवणीचे जरी तांदूळ असतात त्यामध्ये जर घातले तर त्यातलेच तांदूळ आपण इतर वेळी सुद्धा जेवणासाठी वापरत असतो आणि आता जो आपला महिन्याचा मासिक धर्म वगैरे येतो तर तेव्हा त्यातलेच तांदूळ नकळत वापरले जातात. तर म्हणून शक्यतो मी काय करते, जे पण देवांचे तांदूळ किंवा असे पूजा वगैरे असतात तर तेव्हा जेव्हा जे तांदूळ वापरले जातात ना तर ते मी अशी वेगळ्या बरणीमध्ये काढून ठेवते. कारण मग हे कसं आपला हातबोट लागत नाही, वेगळेच राहतात आणि जेव्हा तुमचा मासिक धर्म निघून जातो तर तेव्हा मग तुम्ही हे तांदूळ जेवणासाठी वापरू शकता किंवा तुम्ही छान याचं खीर वगैरे असं काय आपल्याला वेगळं बनवायचं असेल तर तेही बनवू शकता. म्हणजे जे देवासाठी जे वापरलं जातं तर ते चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होतो. तर हे फक्त पक्ष्यांना नाही, तुम्ही खाण्यामध्ये सुद्धा वापरू शकता. फक्त जेव्हा मासिक धर्म असतो तर तेव्हा हे वापरू नका. जे पण देवाचं सामान वापरलेलं आहे तर ते वापरू नका. तर अशा प्रकारे मी हे अशा वेगळ्या बरण्यांमध्ये ठेवते, म्हणजे जे एक साईडला राहतं. तर अशा प्रकारे कुंचनची उत्तर पूजा आपल्याला करायची आहे. एकदम सोपी अशी उत्तर पूजा आहे. काहीच खूप याच्यामध्ये काही कठीण नाहीये. एखादी गोष्टी जर आपल्याकडून काही चुकली मुकली तर आपण देवाला प्रार्थना करायची, देवी आईला सांगायचं की मी माझ्या यथाशक्ती मला जसं जमते तशी मी माझ्याकडून पूजा केलेली आहे. तुला याच्यामध्ये जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर, क्षमा कर. अशी आपण माफी मागायची. प्रत्येक वेळी जेव्हा आपण उत्तर पूजा करतो तेव्हा अशा प्रकारे देवीकडे माफी मागायची आणि तुम्हाला माहितीये की देवी आई आपल्याला नक्कीच माफ करते, कारण आपण काही ते चुकून म्हणजे मुद्दामून आपण काही केलेलं नसतं. त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात, त्यामुळे सुद्धा अशा गोष्टी होतात. तर म्हणून मी हा व्हिडिओ जो आहे ना कुंचनचा, तर तो त्याच्यामध्ये पूजेच्या व्हिडिओमध्ये मिक्स केला नव्हता, कारण मला तुम्हाला ह्याची सुद्धा अशी थोडीशी अशी डिटेल माहिती द्यायची होती की जेणेकरून तुम्हाला उत्तर पूजा करायला निर्धास्त आणि बिनधास्त तुम्ही अशी छानपैकी याची उत्तर पूजा सुद्धा करू शकता. तर असा जर कुंचन ही सेवा जर तुम्हाला करायची असेल महालक्ष्मी आईची, आणखीन एक गोष्ट मला जी मी नेहमी तुम्हाला सांगते की कुठलीही सेवा करताना सेवा केली की लगेच त्याचा मेवा मिळतो असा विचार करू नका. ते आपल्याला करत राहावं लागतं. जेव्हा ते जमा होतं, आपला जो बॅलन्स आहे ना पुण्याचा, जेव्हा तो वाढायला लागतो तेव्हाच त्याचा असर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा दिसायला लागतो. कारण फक्त तीच गोष्ट नसते, तेच पुण्य नसतं. जे आधीच जे आपण काही चुकीच्या गोष्टी केलेल्या असतात त्याला मध्ये काही गोष्टी आड येत असतात. तर म्हणून असा विचार नाही करायचा की हा मी आज सेवा केली तर उद्या लगेच मला त्याचा फरक पडेल, असं नसतं. आणि पहिली गोष्ट तर कुठलीही सेवा करताना तुम्ही निस्वार्थ मनाने सेवा करा. ही माझी नेहमी सगळ्यांना एक प्रार्थना असते की निस्वार्थ मनाने सेवा करा. ती नक्कीच देवापर्यंत जास्त स्पीडने पोहोचते. जे आपण तुम्ही संकल्प करून किंवा मनात काही इच्छा धरून जेव्हा तुम्ही करता ना त्यापेक्षा निस्वार्थ मनाने करा. देवाला काय माहित नाहीये, देवाला सगळ्या गोष्टी आपल्या मनातल्या एकूण एक गोष्टी देवाला कळतात. तर ही गोष्ट कळणार नाही का? आणि ते आपल्या कधीच कुठल्याच गोष्टीत देव आपलं कधीच वाईट विचार करत नाहीत किंवा वाईट आपल्यासोबत कधीच देव करत नाहीत. आपल्यासोबत जेही काही वाईट घडत असतं पैशांच्या बाबतीत, आपल्या मनस्थितीच्या बाबतीत, परिस्थितीच्या बाबतीत, तर ते सगळं आपल्याच कर्माची फळं आपल्याला मिळत असतात. तर म्हणून कुठलीही सेवा करताना निस्वार्थ मनाने सेवा करा की जेणेकरून ती देवापर्यंत जास्त पोहोचेल आणि त्याचे चांगले परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील. तर ही धनलक्ष्मी कुंचनची जी सेवा आहे ना खरंच खूप छान आहे, खूप मस्त आहे. तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये असंच चांगलं धन, यश, सुख, समृद्धी, समाधान या सगळ्या गोष्टी आणि माता लक्ष्मीचा अखंड वास तुमच्या घरामध्ये नेहमी राहील अशीच मी माता लक्ष्मीकडे प्रार्थना करते. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.